सामना आपण सुरू करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि मिताली 11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव. मोरेश्वर माळी आणि सूर्यकांत माळी साहेबांचं इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम सामना क्वार्टर फायनल चा हा सामना या दोन संघांमध्ये श्री गणेश मानकिवली आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील हा अंतिम सामना 3 षटकांचा असेल. पंचांचा इशारा येतोय गेम ऑन लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवरती करण लहाने प्रचंड वेग ड्राईव्ह केलाय मिडॉनला क्षेत्ररक्षक थोडीशी चूक केली आहे. फिल्डरने डीप मध्ये चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव मोठा लक्षा बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ राऊत साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कासगाव संघाला ते देखील सपोर्ट करतायत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आणि गॅदर करू शकला नाहीये समीर राऊत अथवा क्लोज हा निर्णय असता. मेल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. बघा ते पाहुण्यांना विनंती असेल पडद्याच्या पाठीमागून आपण जायचंय. समोर जे प्रेक्षक आहेत वैभव शिंदे पडद्याच्या पाठीमागून आपण जा. परफेक्ट यॉर्कर ऑनसाइडला खेळतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमच समालोचक चषक आपण पाहतोय. मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस आणि शेवटचा सामना सुरू आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 5 धावा. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकलेले आहेत. बक्षीस पात्र ही लढत आहे या दोन संघांमध्ये कारण की जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एका ट्रॉफीचा हकदार होईल. यावेळी ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट पुन्हा एकदा होत नाहीये आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. राहुल चव्हाण यांना विनंती असेल मॅडी सर आपल्याला बोलवत आहेत. फार मोठी जिम्मेदारी आहे राहुल सरांवरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूर यूथ आयकॉन पुरस्कार विजेते आदरणीय वरुण शेठ वामन शेठ म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वरुण शेठ वामन शेठ म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वरुण इन्फ्राचे सर्व आहेत आदरणीय वरुण शेठ वामन शेठ म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. समालोचक चषक आपण पाहतोय आणि या समालोचक चषकामध्ये वरुण शेठ वामन शेठ म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या
फुल टॉस चेंडू आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतो. डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण आणि चौकार येतोय. फलंदाज अमरीश मराठेच्या बॅट मधून. दिवस आहे आणि उद्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल. दिबा पाटील उमरोली आणि त्यांना फाईट करेल गोरेगाव. हा ठीक 9 वाजता सामना सुरू होईल आणि दुसरा सामना असेल हर्षद 11 गोवे वर्सेस कडाव. हा दुसरा सामना असेल. परफेक्ट यॉर्कर. धावबाची संधी. डायरेक्ट हिट. पाहावं लागेल काय घडलंय. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पंच. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी बदलापूर यूथ आयकॉन पुरस्कार विजेते आदरणीय वरुणजी वामनजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अग्रे महोत्सवाचे आयोजक देखील आहेत वामनजी म्हात्रे साहेब आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि उद्या तिसरा सामना असेल कोणीसी आणि शेलू या 2 संघांमध्ये आणि शेवटचा सामना असेल चांदई विपक्ष उसाटनेसी. आपण थोडासा वेळ घेतोय. अयोग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. खरं तर 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि अत्यंत क्लोज हा निर्णय आहे. त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय. ऑनफिल्ड कॉल तर आउट आहे परंतु आपण चेक करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय हर्षद दिलीप बैकर साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय हर्षद दादा दिलीप बैकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या समालोचक चषकामध्ये. OUT ऑनफिल्ड कॉल आउट आहे आणि आउटच असेल. चला न्यू बॅट्समन आपण जायचं आहे. फलंदाज बाद झालाय. पंकज भोले बॅक टू द पवेलियन.
राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने कासगाव या टीमला ते देखील सपोर्ट करतायत. राज फुलटॉस त्याला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार. आधीच म्हटलं होतं सिक्सर किंग आहे आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. हेमंत मराडे ऑन फायर. हाफ ट्रॅकर हा चेंडू क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपण पाहतो या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर येतोय हा डॉट. धावसंख्या आहे 18. 3 षटकांचा सामना आहे. संध्याकाळचं हे सत्र सुरू आहे. दमट हे वातावरण आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव. वाईड यॉर्करचा वापर आणि वन बाउन्स पाहावं लागेल. पंचांचा इशारा येतोय. वाईट +4 पंजा मिळतोय श्री गणेश मानकिवली या टीमला. सोडलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि झिंगा हा क्रिकेटचा खेळ. ज्याप्रमाणे ओला साबण हातातून निसटावा त्याचप्रमाणे हा झेल निसटलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 25-25. बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद आणि एक पारितोषिक येत आहे दिनेश यशवंतराव यांच्याकडून. दोन्ही संघांना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदी आली. आदरणीय वरुण शेठ, वामन शेठ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत किरण शेठ राऊत साहेब आहेत. त्यानंतर हर्षद दादा बैकर साहेब देखील उपस्थित आहेत. नरेश नवले साहेब देखील उपस्थित आहेत. गुरुनाथजी खाडे साहेब देखील उपस्थित आहेत आणि प्रवीण गडगे साहेब देखील उपस्थित आहेत. हे सर्व मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती. प्रशांत भोईर येत आहेत आणि अंतिम षटकामध्ये येतोय राज भोईर. मलिंगा ज्याला म्हटलं जातं. परफेक्ट यॉर्कर बॅक टू द बॉलर खेळताय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही झाला आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. 3 षटकांचा सामना. राज भोईर क्या बात है, क्या बात है. मलिंगा ऍक्शन ने ते गोलंदाजी करतायत आणि सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपर समीर राऊत यांच्या हातामध्ये विसावतोय. येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 26. 26 धावा. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न.
मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतील फार वेगाने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 28-28. धावा धावफलक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29 आणि 30 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे श्री गणेश मानकिवली या संघाने. मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघासमोर. 18 चेंडू बनवायच्या धावा 30. यूथ आयकॉन बदलापूरचे आदरणीय वरुणजी वामनजी म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बदलापूर शहराचे यूथ आयकॉन आहेत आदरणीय वरुणजी वामनजी म्हात्रे साहेब. सर्वांचे लाडके युवा मित्र देखील आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि त्याचा देखील मी मनापासून आभार मानतो. वरुणजी वामन म्हात्रे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल आयोजकांकडून देखील आपलं मनापासून आभार. खऱ्या अर्थाने 29 धाव बनवल्यात आणि 30 धावांचं टार्गेट देखील सेट केलेलं आहे 3 षटकांमध्ये. या स्पर्धेमधील आमचा शेवटचा टर्न होता आणि या स्पर्धेमध्ये एक दिवस या स्पर्धेची घटक बनण्याची संधी दिली. त्याबद्दल खऱ्या अर्थाने राहुल चव्हाण सर आणि मॅडी सरांचं मी विशेष आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये श्रवण धुमाळे असतील त्यानंतर प्रसाद सवारे असतील यांनी देखील खूप चांगली साथ दिली. त्याबद्दल त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर चांगला आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं हा भरपूर चांगलं समालोचन आपल्याला पाहायला देखील मिळालं. अर्थातच व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवली आमचे गुरुवर्य रोशनजी संते सरांचा आज दरम्यान शुभ सन्मान शुभ सत्कार आपण पाहताय. विनंती असेल गुरुरांची खाडे साहेबांना की आपल्या शुभ असते आपण करूयात रोशनजी संते सरांचा आज दरम्यान शुभ सन्मान मेगा सत्कार शुभ सत्कार. यस रमाकांत दादा आपण देखील या आपलं देखील शुभ असते आपण खऱ्या अर्थानं याच दरम्यान रोशनजी खाडे सरांचा रोशनजी संते सरांचा आज दरम्यान शुभ सन्मान शुभ सत्कार आपण पाहताय. गुरुनाथजी खाडे सर आणि या रमाकांत दादा मराठे आपण देखील या दोन्ही मान्यवरांच्या खऱ्या अर्थानं शुभ असते आपण रोशनजी संते सरांचा आज दरम्यान शुभ सत्कार मेगा सत्कार या दरम्यान करतोय. भरपूर चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं, भरपूर चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी आपल्या आवाजानं कव्हर केल्या आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील भरपूर चांगलं समालोचन आपल्याला देखील ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा करूयात रोशनजी संते सरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. येस आपण पाहताय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लक्ष 28 धावा पूर्वार्धामध्ये बनल्या गेल्या. 29 लक्ष आणि सलामी वीर नितेश लहाणे करण लहाणे पहिला बॉल
राजचा पहिला बॉल आडव्या बाटनं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉलला डॉट. अगदी 18 मध्ये 29 बनवायच्यात आणि त्या 29 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हे सलामीवीर, एका बाजूला कर्मवीर दुसऱ्या बाजूला धर्मवीर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे स्ट्रायकर बॅटर नितीश लहाने, नॉन स्ट्राईक इनला करण लहाने. लहाने बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी यस 29 धावा पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 30चं लक्ष्य आहे. 10.00च्या रिक्वायरमेंटने धावा बनवायच्यात कासगाव टीमला. पहिला बॉल डॉट आला. दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऑन साईडला खेचून मारलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय. वेशी वार्तालाप करत असताना नितेश लहानेच्या बॅटमधून बिग ब्लास्टेड स्ट्रोक 6 रन. पाहायला मिळाला राजच्या नावावरती राहिला, पण तदनंतर दुसरा बॉल बॅट्समन नितेशच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं गतीमध्ये तर नियंत्रण होतं, पण दिशेमध्ये नियंत्रण नाही आणि दिशापासून भरकटत असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात हे एकदा ऍड केली जाईल. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 30चं लक्ष्य. 23 अजूनही बनवायच्यात विजयासाठी कासगाव टीमला. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये फुल ऑन लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह करायचा होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये पंकज भोलेला आपण पाहिलं आणि एक अप्रतिम झेल पंकजच्या माध्यमातून टिपलाय. फील्डर पंकज भोलेला झेल आणि संपला बॅट्समन नितेश लहानेचा खेळ. धक्का लागणारा पहिला. मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव संघाला फलंदाज बाद. आणि आता नितेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती राज लहानेला आपण पाहता आणि आता संपूर्ण जबाबदारी राजच्या खांद्यावरती आपण पाहता. पुढचा बॉल या दरम्यान पुढचा बॉल पंचाकडे अपील करायचा प्रयत्न. पंच आपल्याकडे आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. अंपायर सिग्नल बॅट्समन OUT फलंदाजाला वाद.
मानकिवली संघाचे एक लेजंड क्रिकेटपटू अर्थातच दीपकजी गडगे साहेब यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपक दादा या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचा. पुन्हा शेकडा बोलतो आपण मॅचच्या दिशेने अगदी 2 बॉल आणि 2 विकेट संपादित करत असताना राज गडगेला आपण पाहता. स्टील 2 टू गो. याच दरम्यान बॅटची लिडिंग यस विकेट हॅट्रिक इथं प्रस्थापित करत असताना आजच्या दिवसातील ही तब्बल 3री विकेट हॅट्रिक राज गडगेच्या नावावरती राहत असताना अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. बघता बघता 5 चेंडू राज गडगेनं हाताळल्यात आणि फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्यानं कॅरी केल्यात. आपल्याला पाहायला मिळते शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. लक्ष आपल्याला पाहायला मिळते 30 आहे. 7 लागल्या गेल्यात. 23 अजूनही बनवायच्यात विजयासाठी मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या संघाला. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. याच दरम्यान आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न आल्या आपला बॅटचा फेस ओपन केलाय आणि बॅट्समन संदीप भोईरच्या बॅटमधून पहिला धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 रन. आजच्या दिवसामध्ये 3री विकेट हॅट्रिक जरूर संपादित केली. पहिली विकेट हॅट्रिक कॅरी केली बोस टीमचा श्रीपाद कडालेनं मानकिवली टीमच्या विपक्षात. तदनंतर 2री विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली जयेश टेंबनं कासगाव टीमच्या जोविली टीमच्या विरोधात. आणि आता 3री विकेट हॅट्रिक प्रस्थापित करत असताना मानकिवली टीमच्या राज गडगेनं कासगाव टीमच्या विरोधात इथे खऱ्या अर्थाने 3री विकेट हॅट्रिक कॅरी केली आहे. षटक क्रमांक आज दरम्यान पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल 13 अंकावरती. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची अजूनही आवश्यकता कासगाव टीमला. 8.50च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची. देवेंद्रला आपण पाहताय पहिला बॉल करण लहाणेच्या विरोधात. पहिला बॉल आपण पाहिला इथे पंच आमच्याकडे जरूर वळतील आणि ICC नियम क्रमांक 22चं उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल white+1 अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती. तब्बल 2 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा जरूर ऍड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये आणि संघ जाऊन पोहोचला 15 अंकावरती. अर्धा पल्ला अद्याप गाठला. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा कासगाव टीमला. संदीप भुईरला आपण पाहता ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. तो संदीप पुन्हा एकदा तयार. या दरम्यान पहिला बॉल विषेप मध्ये खेळायचं होतं. जेलची शक्यता निर्माण होती आणि 2 फिल्डरच्या मधून बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील 4. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला white+1. तदनंतर पहिल्या बॉलवरती बॅट्समन संदीप भूरच्या बॅटमधून या 4 धावा आल्या. नेक्स्ट बॉल. या दरम्यान दिशा पाहावी लागेल. या लेंथ लाईन पाहावी लागेल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये या वातावरणामध्ये पंचांना करावं लागतंय थोडासा व्यायाम. पंचांचे होत आहेत दोन्ही हात समांतर आणि याच दरम्यान एकदम मिळते अवांतर. अवांतर धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 20 अंकावरती. षटक क्रमांक याच दरम्यान आपण पाहता दुसरं प्रगतीपथावरती बॉल शिल्लक आहे अजून या षटकाचे तब्बल 5.
दुसरा बॉल फुल लेनचा बॉल आडवा बाटणं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत. त्रुपिकी गतील तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि बघता बघता या बॉल वरती देखील 2 धावा एकवटल्या गेल्यात. अगदी सिंगल डबलला सातत्याने प्राधान्य देतात कारण की त्यांना देखील माहिती आहे की सिंगल डबलने आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो. संघ जाऊन पोहोचला 22. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 10 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी धावा करायच्यात त्या 8. संदीप भोईर ऑन स्ट्राइक. संदीप साठी हा बॉल आडवा बाटणं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग या बॉल वरती आणि बघता बघता हा देखील बॉल आला डॉट. अगदी डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील टीम श्री गणेश माणकिवली या संघाला. दोन्ही संघ गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. या वेळेला देखील समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न विशेप मध्ये खेळला. लॉंग ऑन रिझन मध्ये राज गडगेला आपण पाहिला. एकच धाव या एका धावेच्या साथीनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये बदल होत असताना धावफलक जाऊन पोहोचला 23. 23 या अंकावरती विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावेंपासून दूर मिताली 11. श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव संघ पण क्रिकेटचा खेळ अनिश्चितेने भरलेला क्रिकेटचा खेळ एक तेरी तो एक मेरी असं सातत्यानं घडत असतं. 23 धावा आपण पाहता. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल करण लाडेसाठी हा देखील बॉल अक्रॉस दी बाटनं खेळायचा होता. प्रयत्न फसलाय आणि इथे बघता बघता हा देखील बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आणखीन एक डॉट. समीकरण आपण पाहताय अगदी 9 मध्ये 8 करायच्या होता. त्यानंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. 8 मध्ये 7 करायच्या होत्या. त्यानंतर हा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला. आता शेवटचा बॉल 7 मध्ये 7 ची गरज. स्विच हिट केला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. देखना अप्रतिम लाजवाब फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. रन्स मिळतील 4 आणि बॅट्समन करण लाडेच्या बॅट मधून ऐन मोक्याच्या निर्णायक क्षणावरती दर्जेदार चौकार. मोक्याच्या निर्णायक क्षणावरती आपण पाहिला करण लहानेच्या बॅटमधून हा स्विच हिटच्या माध्यमातून चौकार. आता समीकरण आपण पाहतोय शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या तब्बल फक्त आणि फक्त 3. 6 बॉल 3 ची गरज असताना श्री गणेश क्रिकेट क्लब माणकिवली या संघाने विश्वास दाखवलाय प्रशांत भोईरच्या खांद्यावरती आणि मोठी जबाबदारी पहिला बॉल घेऊन निघालाय संदीपच्या विरोधात. पहिला बॉल ओव्हर पिच होता. ऑन साइड ला बाटना खेळला मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आणि त्यांना बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बघता बघता सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना टीम मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या संघानं आणि याच दरम्यान संदीप भोईरसाठी देखील कॅश प्राइज झाला. आमच्या किरणजी राऊत साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय संदीप भोईरच्या नावावरती आणि बघता बघता संघ थेट टॉप 4 मध्ये दाखल होत असताना